नमस्कार मित्रांनो, शिवनेरी ॲग्रीटेक फार्ममध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आता तुम्ही बोलणार की शिवनेरी ॲग्रीटेक फार्म काय आहे नेमकं? तर अनेक दिवसापासून आपण लाल व उन्हाळी कांद्याच्या बियाणे प्लॉटची लागवड करत होतो. तर त्यासाठी आपण कांदे खरेदीचे व्हिडिओ आपण आपल्या पेजला अपलोड केलेले आहे. त्याचप्रमाणे आपण उन्हाळी कांद्याचे सुद्धा कसे कांदे खरेदी केले त्याचे व्हिडिओ आपण पेजला अपलोड केलेले आहे. त्याच्यानंतर कांदे लागवडीचे व्हिडिओ आपण पेजला अपलोड केलेले आहे. की आपला जो शेतकरी राजा आहे तो मार्केटमधून जे बी घेतो ते त्याला खात्रीचं बी भेटलं पाहिजे आणि त्याला म्हणजे त्याला खात्री झाली पाहिजे की आपण कोणत्या शेतकऱ्याकडून बी घेतलंय, त्याने कशा पद्धतीचे कांदे लावले होते. तर ही सर्व ट्रान्सपरन्सी राहावी यासाठी आपण व्हिडिओ बनवत असतो. आणि हे व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला एक ब्रँड लागत होता, म्हणून आपण त्या ब्रँडसाठी शिवनेरी ॲग्रीटेक फार्म हे नाव दिलेलं आहे. तर शिवनेरी ॲग्रीटेक फार्म हे आपलं इन्स्टा पेज आपण बनवतोय. तर ह्या पेजवर आपण बियाण्यासाठी कुठल्या पद्धतीचे कांदे वापरले होते, कांदे लागवडीची पद्धत कशी होती, त्यानंतर आपण बियाण्यासाठी कुठली खतं दिले, व त्यासाठी तण नियंत्रण, औषध व्यवस्थापन आपण काय केलेले आहे, व बी तयार होण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे मधमाशा. तर आपण मधमाशासाठी सुद्धा आपण नियोजन करणार आहे. आपण इथं सूर्यफुलाची लागवड करणार आहे, त्याचप्रमाणे गाजराच्या बुडक्याची लागवड करणार आहे, त्याचप्रमाणे ज्वारीची लागवड करणार आहे. जेणेकरून आपल्या कांदे बियाण्यासाठी ज्या परागीभवन करण्यासाठी ज्या माशांची गरज असते, मधमाशांची, त्या माशा आपल्या बियाण्याच्या अवतीभोवती उपलब्ध राहावा व चांगल्या क्वालिटीचे बियाणं उपलब्ध व्हावं त्यासाठी सुद्धा आपण चांगलं नियोजन करतोय. व शेतकऱ्याला एकदम क्वालिटी बी कसं भेटेल यासाठी आपले प्रयत्न चालू आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये आपण पॅकेजिंगमध्ये सुद्धा उतरणार आहे. आपली ही नवीन सुरुवात आहे. आपण शेतकऱ्याला चांगलं बियाणं कसं उपलब्ध करून देता येईल यासाठी आपला प्रयत्न असणार आहे. म्हणून ज्या शेतकऱ्यांना कांदे बियाणं आवश्यक असेल किंवा कांदे बियाणं भविष्यात खरेदी करायचं असेल 2026-27 साठी, त्यांनी आपल्या इन्स्टा पेजला फॉलो व लाईक करा. थँक्यू.